बाहेर देशात जॉब देण्याच्या बहाण्याने एका महिलेची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर भागामध्ये घडली आहे। या प्रकरणी 34 वर्षीय महिलेने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। महिलेने जॉबसाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर अकाउंट उघडून आपली माहिती दिली होती। या माहितीच्या आधारावर आरोपीने महिलेसोबत संपर्क साधून आपल्याकडे बाहेर देशात काम असल्याचे सांगितले। त्यानंतर महिलेला रजिस्ट्रेशन फी, विजा, जीएसटी चार्जेस अशा वेगवेगळे कारणे देऊन महिलेकडून ऑनलाईन पद्धतीने 29,97,000 रुपये घेऊन फसवणूक केली आहे। पोलिसांनी 2 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। संत तुकारामनगर पोलीस ठाणे हद्दीत नेहरूनगर या ठिकाणी राहणारे 34 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्यांनी त्या नोकरीच्या शोधार्थ असताना त्यांनी नोकरी.com, timesjob.com, indeed.com अशा वेगवेगळ्या .comवर नोकरीच्या शोधार्थ आपली माहिती भरली होती। त्यावरून त्यांना नोकरी.com या वेबसाईटवरून नोकरीसंबंधीची ऑफर असल्याची माहिती दिली। त्यांना बाहेरील देशामध्ये मार्केटिंगचा जॉब आहे असे सांगून सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी, नंतर व्हिजासाठी, वेगवेगळ्या डॉक्युमेंट्ससाठी असे वेगवेगळे पैसे त्यांच्याकडून घेण्यात आले। आत्तापर्यंत त्यांचे 29,97,000 रुपये घेऊन अज्ञात लोकांनी फसवणूक केली आहे। त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाणे येथे संपर्क केला। त्यावरून त्यांची रीतसर तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः गोरख कुंभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संत तुकाराम नगर करीत आहोत। असे अनेक वेळा कोणत्याही लिंकवर क्लिक केल्याने अनेकांचे लाखो रुपयांचं नुकसान होते। अशा भरपूर घटना घडतात, त्याबाबत अवेअरनेस म्हणून तुम्ही काय आवाहन करणार? सायबर फ्रॉडच्या माध्यमातून वारंवार अशा घटना घडत आहेत। तर लोकांना आम्ही याद्वारे आव्हान करू इच्छितो की आपण सोशल मीडियाद्वारे आलेल्या माहितीची खात्री केल्याशिवाय, व्हेरीफाय केल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि गव्हर्नमेंट ऑथराईज माहिती असेल तरच त्यामध्ये पुढील कारवाई करावी, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते।